बाळांनो, इयत्ता 10वी सिमिलॅरिटी जिओमेट्री पार्ट नंबर 2 मधील CBSE 2003चा प्रॉब्लेम आहे बाळांनो. मार्क्स आहेत 3. बघा आपल्याला काय दिलं आहे. गिवन इन फिगर, दिलेल्या आकृतीत इन फिगर सेगमेंट ML parallel segment BC and segment LN parallel segment CD. Then prove that AM upon AB is equal to AN upon AD. बाळांनो, हा जो रेशो आपल्याला काढायचा आहे तो रेशो कोणत्या पद्धतीनं काढायचा बघा. मी तुम्हाला ही फिगर सेपरेट पार्ट करून अगदी व्यवस्थित बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा आधार घेऊन तुम्हाला गणित सोडवून देतो बाळांनो. इन ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC सेगमेंट ML parallel सेगमेंट BC. जर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम जर घ्यायचा असेल तर बाळांनो आपल्याला त्या ट्रायंगलमध्ये एक सेगमेंट एका साईडला पॅरलल दिला तरच आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सांगता येतो. अन्यथा थेरम सांगता येत नाही, मार्क्स मिळत नाहीत. हे स्टेटमेंट नसेल तर तुम्हाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सांगता येत नाही. इन ट्रायंगल ABC. आता ती फिगर मी सेपरेट देतो तुम्हाला. इन ट्रायंगल ABC कोणतीही फिगर जिओमेट्रीची असू दे बाळांनो, फिगर सेपरेट घ्या. A B M L C. इन ट्रायंगल ABC segment ML parallel segment BC by basic proportionality theorem, by basic proportionality theorem. आता बाळांनो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमना रेशो काय येणार आपल्याला. AM अपॉन MB इज इक्वल टू AL अपॉन LC. स्टेटमेंट नंबर 1. सेकंड, अल्सो इन ट्रायंगल. आता ट्रायंगल कोणता घ्यायचा बाळांनो तर ADC. त्याची सुद्धा मी फिगर तुम्हाला सेपरेट देतो म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला व्यवस्थित समजावून जाईल. ALCND. इन ट्रायंगल ADC, ACD ADC म्हटलं तरी चालेल बाळांनो. सेगमेंट LN पॅरलल सेगमेंट CD. गिव रिजन गिवन. इथं रिजन काय देणार, गिवन द्या बाळांनो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. AN अपॉन ND इज इक्वल टू AL अपॉन LC. स्टेटमेंट नंबर 2. फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 कंपेअर करूया बाळांनो. AL अपॉन LC ला AL अपॉन LC
दोन्ही रेशो जर इक्वल असतील तर हे दोन्ही रेशो इक्वल असणार. हे दोन्ही रेशो एका बाजूला घ्या, AM अपॉन MB इज इक्वल टू AN अपॉन ND. बाळांनो, आता आपल्याला हे उत्तर मिळालं, पण आपल्याला काही पाहिजे बघा. AM ला AM मिळाला, पण AB ला MB आहे. काय करायचं सांगतो बघा. याचा इन्व्हर्टेंडो करूया आणि नंतर कॉम्पोनंडो करूया. कॉम्पोनंडो मीन्स छेद जो आहे, डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरमध्ये ॲड करायचा. ओके, बाय इन्व्हर्टेंडो MB बाय AM ND बाय AN. बाळांनो, इन्व्हर्टेंडो का केला सांगतो, का करायचा ते सांगतो. आपल्याला MB हा AM मध्ये ॲड केला. MB हा AM मध्ये जर ॲड केला तर AB अपॉन MB मिळणार आहे. पण MB आहे का आपल्याला नाही, म्हणून त्याचा इन्व्हर्टेंडो करून घेतला. MB आपल्याला निघून जाणार आहे. बाय कॉम्पोनंडो करूया. बाय कॉम्पोनंडो MB प्लस AM अपॉन AM ND प्लस AN अपॉन AN. MB प्लस AM, MB प्लस AM means AB by AM is equal to ND plus AN means AD by AN. आता टू प्रूव्ह मध्ये AM वर पाहिजे, AB खाली पाहिजे. म्हणजे आता आणि काय केलं पाहिजे सांगा, तर बाय इन्व्हर्टेंडो बाय इन्व्हर्टेंडो म्हणजे काय बाळांनो, तर रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर अंशाचा छेद करणं, छेदाचा अंश करणं. त्याला म्हणायचं न्यूमरेटरचा अंश, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरमध्ये घेणं आणि डिनॉमिनेटर जो आहे तो न्यूमरेटरमध्ये घेणं. याला म्हणायचा रेसिप्रोकल किंवा इन्व्हर्टेंडो. लक्षात. इयत्ता इन्व्हर्टेंडो हा इयत्ता 9वी मध्ये झालेला आपल्याला. इन्व्हर्टेंडो जे कॅल्क्युलेशन आहे, प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या 9वी मध्ये झालेल्या आहेत. बाय इन्व्हर्टेंडो AM अपॉन AB इज इक्वल टू AN अपॉन AD. आता दिलेलं उत्तर बरोबर आहे का बघा. AM अपॉन AB इज इक्वल टू AN अपॉन AD. बाळांनो, अगदी व्यवस्थित गणित लिहून घ्या. CBSE पॅटर्नमध्ये आपल्याला 2013ला प्रश्न विचारलेला आहे 3 मार्कासाठी. इयत्ता 10वीला आता आपल्याला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. ओके, धन्यवाद बाळांनो. बाळांनो, पुढला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, त्या प्रश्नात काय विचारलेलं आहे आणि काय माहिती दिलेली आहे आणि दिलेली माहिती कोणत्या प्रॉपर्टीजनुसार किंवा कोणत्या प्रमेयानुसार, थेरमनुसार आपल्याला घेता येईल हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला थेरमचा उपयोग करता आला पाहिजे. इन फिगर सेगमेंट DE पॅरलल AC अँड DF पॅरलल AE. याचा अर्थ आपल्याला पॅरलल दिल्यानंतर बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम घ्यायचा. ओके. CBSE 2013-2014ला हा प्रश्न विचारलेला आहे. टू प्रूव्ह BF अपॉन FE इज इक्वल टू BE अपॉन EC.
गणित सोपं आहे, एकदम सोपं गणित आहे बाळांनो. ते गणित दिसायला तुम्हाला वेगळं दिसेल, पण गणित एकदम सोपं आहे. तुम्हाला किती साध्या मेथडनं गणित येतो बघा. पहिल्यांदा आपण काय करूया, ह्या दोन सेगमेंटपैकी एक सेगमेंट येईल असा एक त्रिकोण आपण घेऊया बाजूला. ओके बा, एसीला डी घेऊया, एसीला डी घेऊया. म्हणजे ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे बघा, अगदी लहान ट्रायंगल घेतो बाळांनो. ए बी ई सी डी. इन ट्रायंगल ए बी सी segment DE parallel segment AC by basic proportionality theorem. Basic proportionality theorem. BD upon DA is equal to BE upon EC. स्टेटमेंट नंबर 1. नंतर आपल्याला DF पॅरलल AE दिलेला आहे. DF पॅरलल AE म्हणजे आपल्याला तो त्रिकोण ओळखता आला पाहिजे. तो त्रिकोण कोणता आहे बघा व्यवस्थित. आणि ह्या ज्या सेपरेट दिलेल्या फिगर आहेत त्या फिगर तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. ए ई एफ डी बी. also in triangle ABE comma segment DF parallel segment AE give region given. इथं सुद्धा रिजन गिवन द्यावा बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमनं कोणता रेशो मिळेल, BD अपॉन DA इज इक्वल टू BF upon FE number 2 from 1 and 2. आता 1 2 वरून काय होणार आहे बघा, BD अपॉन DA ला BD अपॉन DA हे दोन्ही रेशो इक्वल असतील तर हे दोन्ही रेशो इक्वल येणार. B अपॉन EC B अपॉन EC is equal to BF FE FE. आता आपल्याला काय विचारले बा, BF अपॉन FE BF अपॉन FE इज इक्वल टू B अपॉन EC. म्हणजे अलीकडचा रेशो पलीकडे पाहिजे, पलीकडचा रेशो अलीकडे पाहिजे. देअरफॉर BF अपॉन FE इज इक्वल टू B अपॉन EC. बाळांनो हे गणित काळजीपूर्वक बघा. ह्या लहान लहान गणितावर ताकद मिळवा म्हणजे तुम्हाला मोठी गणितं सुटत जातील. ओके, धन्यवाद बाळांनो. पुढला प्रश्न काय दिलाय बघा. इन ट्रायंगल PQR segment ED
parallel segment QO and segment FD parallel segment RO. Then prove that segment EF is parallel to segment QR. आता हे दोन सेगमेंट पॅरलल जर द्यायचे असतील तर आपल्याला बाळांनो मार्ग माहीत पाहिजे. आता पॅरलल देण्यासाठी काय केलं पाहिजे? पॅरलल देण्यासाठी आपल्याला 9वीला 3 पॉईंट शिकलेलो आहे, 10वीला 1 पॉईंट आहे. 9वीला 3 पॅरलल कोणते सांगतो बघा. 3 पॅरललसाठी कोणत्या अटी आहेत, प्रॉपर्टीज आहेत, कोणत्या थेरम कोणते आहेत बघा. एक पॅरलल असण्यासाठी इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असले पाहिजेत. 2 अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असले पाहिजेत. अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्या दोन रेषा पॅरलल असतात. करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट असतील तर त्या दोन लाईन पॅरलल असतात. आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर त्या दोन लाईनी पॅरलल असतात. आणि 10वीला आपण कॉन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जर दोन रेशो इक्वल असतील तर त्या दोन लाईनी पॅरलल असतात. मग आता आपल्याला 10वीच्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा उपयोग करून त्याचा कॉन्व्हर्स घेऊनच आपल्याला काय केलं पाहिजे, त्या दोन लाईनी पॅरलल दिल्या पाहिजेत. आपल्याला गणित बघितल्या त्याच्या त्या फिगर सेपरेट करता आल्या पाहिजेत. जी काय माहिती विचारलेली आहे दिलेली आहे त्याचा उपयोग आपल्याला करता आला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला काय करतो, आता फिगर सेपरेट काढून देतो आणि रेशो पूर्णपणे पुढे घेत जाऊया. आपण पहिल्यांदा ट्रायंगल कोणता घेतोय बघा बाळांनो. इन ट्रायंगल POQ, इन ट्रायंगल POQ. आता POQ मी सेपरेट ट्रायंगल घेतो म्हणजे तुमच्या सुद्धा लक्षात येईल. आणि बाळांनो परीक्षेला ह्या ज्या दिलेल्या सेपरेट फिगर आहेत त्या फिगर काढणं गरजेचं आहे. परीक्षकाला आपलं गणित अतिशय उठाव व्यवस्थित दिसलं पाहिजे. ED इन ट्रायंगल POR सेगमेंट ED पॅरलल सेगमेंट QO. गिव रिजन गिवन. QO ला ED काय दिलाय, पॅरलल. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कोणता रेशो देणार बाळा. देअरफॉर PE अपॉन EQ is equal to PD upon DO. Statement number 1. Also in triangle. आता दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा बाळांनो, POR. त्याची फिगर बघा. प्रत्येक फिगर सेपरेट घ्या. फिगर जर सेपरेट काढली तर बाळांनो तुम्हाला अभ्यास पण करावा लागणार नाही. त्याचा अर्थ तुम्हाला ताबडतोब समजत जाईल. PORDF. ओके. इन ट्रायंगल POR सेगमेंट कोणता सेगमेंट येणार बघा, DF पॅरलल सेगमेंट OR. गिव रिजन गिवन. गिवन मध्ये आपल्याला पॅरलल लाईन दिलेली आहे. बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम कोणता रेशो येणार बघा,
PD upon DO is equal to PF upon FR. Statement number 2 from 1 and 2. फ्रॉम 1 and 2 कोणते रेशो इक्वल होतील बा? PD DO ला PD DO इक्वल झालेला आहे. दोन रेशो जर इक्वल असतील तर हे दोन रेशो इक्वल असतील. आता हे दोन रेशो कोणतं? P अपॉन EQ इज इक्वल टू PF FR. स्टेटमेंट नंबर 3 देऊया, कारण त्याचा यूज करायचा आपल्याला बाळून पुढं. आपल्याला पुढं कोणकोणत्या स्टेटमेंटचा उपयोग करायचा आहे हे सुद्धा आपल्याला आठवणीत राहिलं पाहिजे. हे आठवणीत राहण्यासाठी आपल्याला गणितात सातत्य ठेवलं पाहिजे. ओके, आता हे रेशो PE अपॉन EQ, PE अपॉन EQ इज इक्वल टू PF अपॉन FR. हा मोठा ट्रायंगल मी साईडला घेतो बाळांनो. आता मोठा ट्रायंगल साईडला घेण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? हा ट्रायंगल मी सेपरेट घेतो. P E F Q R in triangle PQR. ह्या PQR मध्ये बाळांनो रेशो द्या इक्वल P अपॉन EQ इज इक्वल टू PF अपॉन FR. फ्रॉम 3 वरून हा रेशो जर घेतला असेल, दोन्ही रेशो इक्वल असतील तर त्या दोन लाईनी पॅरलल असतील. आता दोन लाईनी पॅरलल होण्यासाठी काय म्हणायला लागणार? बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय होणार? सेगमेंट EF पॅरलल सेगमेंट QR. ओके बाळांनो, दिलेल्या फिगर सेपरेट काढा आणि गणिताचा अभ्यास करा. ओके, थँक्यू बाळांनो.